नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चौफेर मराठी आपल्या चालू घडामोडीच्या सिरीजमध्ये. आज आपण 7 मार्च 2025च्या चालू घडामोडी बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या पहिल्या प्रश्नाला. प्रश्न क्रमांक पहिला, कोणत्या ठिकाणी फिल्म सिटी प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला? नोएडा येथे. इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे, ही संपूर्ण फिल्म सिटी 230 एकर क्षेत्रात विकसित केली जाणार आहे. या फिल्म सिटीमध्ये फिल्म युनिव्हर्सिटीसह फिल्म निर्मितीशी संबंधित सर्व सुविधा असतील. प्रश्न क्रमांक दुसरा, रणजी करंडक स्पर्धा 2024-25चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? विदर्भ संघाने. इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे, विदर्भाने रणजी ट्रॉफी स्पर्धा 2024-25 जिंकली. विदर्भ संघाने अंतिम सामन्यात केरळला हरवून 2024-25 रणजी ट्रॉफी हंगामाचे विजेतेपद जिंकले. विदर्भाचे हे तिसरे रणजी करंडक विजेतेपद आहे. विदर्भाने यापूर्वी 2017-18 आणि 2018-19 मध्ये विजेतेपद पटकावले होते. प्रश्न क्रमांक तिसरा, कोणत्या सरकारने ग्रामपंचायत स्तरावर डिजिटल ग्रंथालय उभारण्याची घोषणा केली? उत्तर प्रदेश. इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे, उत्तर प्रदेश सरकारने ग्रामपंचायत स्तरावर डिजिटल ग्रंथालय उभारण्याची घोषणा केली. पहिल्या टप्प्यात 22,700 ग्रामपंचायतीमध्ये डिजिटल ग्रंथालय स्थापन केली जातील. यासाठी राज्य सरकार प्रत्येक ग्रंथालयासाठी 4 लाख रुपये खर्च करेल. प्रश्न क्रमांक चौथा, संरक्षण लेखा महानियंत्रक CGDA म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? डॉक्टर मयंक शर्मा यांची. इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे, डॉक्टर मयंक शर्मा यांची भारताचे नवे नियंत्रक महासंचालक संरक्षण लेखे CGDA म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते भारतीय संरक्षण लेखा सेवेचे 1989च्या तुकडीतील अधिकारी आहेत. त्यांनी आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी अकादमी आणि व्हिएन्नाच्या डिप्लोमॅटिक अकादमीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. प्रश्न क्रमांक 5वा, सिटी युनियन बँकेने को ब्रँडेड क्रेडिट कार्ड लॉन्च करण्यासाठी कोणासोबत भागीदारी केली आहे? चेन्नई सुपर किंग्ससोबत. इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे, सिटी युनियन बँक CUBने चेन्नई सुपर किंग्स CSK सोबत एक विशेष को ब्रँडेड क्रेडिट कार्ड सादर करण्यासाठी एक धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली आहे. या सहकार्याचा उद्देश CSK चाहत्यांना एक अद्वितीय आर्थिक उत्पादन प्रदान करणे आहे, जे त्यांच्या खरेदी अनुभव वाढवते आणि त्याचबरोबर त्यांना त्यांची टीम स्पिरिट प्रदर्शित करण्याची परवानगी देते. प्रश्न क्रमांक 6वा, उरुग्वेचे राष्ट्रपती म्हणून कोणी शपथ घेतली? यामांडू ओर्सी यांनी. इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे, यामांडू ओर्सी यांनी दक्षिण अमेरिकन देश उरुग्वेचे नवे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. यामांडू ओर्सी हे उरुग्वेच्या डाव्या विचारसरणीच्या युती ब्रॉड फ्रंटचे नेते आहेत. निवडणुकीत त्यांनी विरोधी उमेदवार अल्वारो डेलगाडो यांचा पराभव केला. प्रश्न क्रमांक 7वा, 3 ते 6 मार्च 2025 दरम्यान बार्सिलोना स्पेन येथे होणाऱ्या प्रतिष्ठित मोबाईल वर्ल्ड काँग्रेस MWC 2025 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतील ज्योतिरादित्य सिंधिया. इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे, केंद्रीय संचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हे मोबाईल वर्ल्ड काँग्रेस MWC मध्ये इंडिया मोबाईल काँग्रेस 2025 तसेच इंडिया पेव्हेलियनचे उद्घाटन करतील. हे व्यासपीठ आघाडीच्या दूरसंचार कंपन्या आणि नवोन्मेषांना त्यांच्या अत्याधुनिक प्रगती आणि शाश्वत उपायाचे प्रदर्शन करण्यास सक्षम करते. इंडिया पॅव्हेलियनमध्ये 38 भारतीय दूरसंचार उपकरणे उत्पादक त्यांच्या अत्याधुनिक उत्पादनाचे प्रदर्शन करतील. त्यामध्ये हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर दोन्ही समाविष्ट आहेत. प्रश्न क्रमांक 8वा, जनऔषधीचे वाढते महत्त्व अधोरेखित करून देशभरात कधी 7वा जनऔषधी सप्ताह आयोजित केला जात आहे? 1 ते 7 मार्च 2025 दरम्यान. इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे, 7वा जनऔषधी दिवस सप्ताह 1 ते 7 मार्च 2025 दरम्यान देशभरात साजरा केला जाईल. जनऔषधी दिवस सप्ताह 2025 देशभरात 25 ठिकाणी हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले आहेत. मागील वर्षीप्रमाणे 1 ते 7 मार्च 2025 या कालावधीत देशभरातील विविध ठिकाणी आठवडाभराचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. प्रश्न क्रमांक 9वा, खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धा 2025चा दुसरा टप्पा कुठे होणार आहे? गुलमर्ग येथे. इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे, जम्मू आणि काश्मीरमधील प्रसिद्ध स्की रिसॉर्ट गुलमर्ग 9 ते 12 मार्च दरम्यान खेलो इंडिया हिवाळी खेल 2025 आयोजित करण्यासाठी सज्ज झाले आहे. प्रश्न क्रमांक 10वा, भारतीय वायुसेनाने डेझर्ट हंट 2025 अभ्यास कुठे केला? जोधपूर येथे. इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे,
24 ते 28 फेब्रुवारी 2025 दरम्यान राजस्थानमधील जोधपूर येथे डेझर्ट हंट 2025 नावाचा एकात्मिक त्रिसेवा विशेष दलाचा सराव आयोजित करण्यात आला होता. या सरावाचे उद्दिष्ट 3 विशेष दलाच्या तुकड्यांमध्ये परस्पर कार्यक्षमता, समन्वय आणि समन्वय वाढवणे होते, जेणेकरून उदयोन्मुख सुरक्षा आव्हानांना जलद आणि प्रभावी प्रतिसाद मिळेल. या सरावात हवाई ऑपरेशन्स, अचूक स्ट्राईक, ओलिसाची सुटका, दहशतवादविरोधी ऑपरेशन्स, कॉम्बॅट फ्री कॉल आणि शहरी युद्ध परिस्थितीचा समावेश होता. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. थँक्यू. धन्यवाद.